Okay, this moment I would like to call upon Sister Prachi त्यावेळेस मी सिस्टर बहीण प्राचीला पुढे बोलत आहोत. to give the wonderful testimony which Lord has done in her life. त्या आपली गवाही शेअर करणार आहे, ते परमेश्वराने जीवनात केलं आहे. 2 आठवड्यापूर्वी मी पूर्ण आठवडा आजारी होती. 2 आठवड्यापूर्वी मी पूर्णपणे आजारी होती आणि बरेच मेडिसिन पण घेतली होती. तर त्याचा काही इफेक्ट होत नव्हता, टेम्पररी व्हायचं आणि नंतर परत ते वाढतच होतं. पण संडे आल्यावर मी ठरवलं की तरी मी चर्चला जाणार आणि मी इथे आल्यानंतर मला इतकं प्रभूचं सामर्थ्य होतं आणि प्रभू कंटिन्यू स्पर्श करत होता आणि मला जाणवलं सुद्धा नाही की मी कधी बरी झाली. त्यानंतर इथून चर्च सुटल्यानंतर गेलो आणि आम्ही भरपूर वेळ आपण सर्वांनी एकत्र टाइम स्पेंड केलं, सर्वजण साक्षी आहे त्याला. आणि ज्यावेळेस मी घरी गेली आणि मला 1-2 तासानंतर जाणवलं मी किती आजारी होती. म्हणजे किती मोठी गोष्ट मला वाटलंच नव्हतं. पहिल्यांदा तर मी येण्याच्या मनस्थितीत नव्हती, तरी मी ठरवलं की नाही मी जाणार आणि प्रभूची भेट घेणार. आणि मी आली आणि मला नंतर प्रभूने इतकं आशीर्वाद केलं. आणि अजून एक सांगायचं मला की जेव्हापासून ब्रदर आशुतोष सोबत आमची ओळखी झालेली आहे आणि खरं सांगते मी पहिल्यांदा कंटिन्यू आजारीच असायची. माझ्या हस्बंडला पण माहिती आहे, सारखं मला जॉईंट्सला स्वेलिंग असायची लेफ्ट नी, म्हणजे थोडं सिव्हिअर आर्थरायटिसचे लक्षण होते. पण त्यानंतर जवळजवळ आता 3 वर्ष होते मला ते मेडिसिन घेण्याची गरज पडली नाही. कंटिन्यू पेन किलर घ्यायची. म्हणजे मला सुद्धा भीती वाटत होती की माझ्या किडनी कदाचित फेल होईल, इतकं मी पेन किलर घेतली. आणि प्रभूला धन्यवाद असो आणि थँक्यू देवबापाने एक त्यांच्या अभिषेक दासाची उपस्थिती आमच्या जीवनात केली. आणि खरं सांगते तेव्हापासून माझी पूर्ण फॅमिलीच ऍक्च्युली आशीर्वाद. Amen. Thank you, Jesus. Thank you, sister. Thank you. Okay, I will, okay, before we clap, okay, thank you. I would like to give this testimony.